27 जानेवारीला देशव्यापी बँक संपाचा इशारा। कोणत्या मागणींसाठी बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार? बँकिंग व्यवहार ठप्प होणार, ग्राहकांनी आधीच काम उरकण्याचा सल्ला। बँक संपाचा फटका सर्वसामान्यांना बसणार। देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी आहे। बँक कर्मचारी संघटनांनी 27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला असून त्यामुळे बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात येत असून बँकांमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू करावा ही मुख्य मागणी आहे। जर हा संप झाला तर बँकांचे कामकाज सलग 3 दिवस ठप्प राहण्याची शक्यता आहे। 25 आणि 26 जानेवारी हे आधीच सुट्टीचे दिवस असल्याने 27 जानेवारीचा संप लागू झाल्यास ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते। त्यामुळे नागरिकांनी बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। बँक कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की मार्च 2024 मध्ये झालेल्या वेतन कराराच्या वेळी 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत सहमती होती, मात्र अद्याप सरकार किंवा बँक व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नाही। ही मागणी योग्य आणि व्यवहार्य असल्याचा दावा युनियनने केला असून त्यामुळे संपाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। सध्या बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी दिली जाते, मात्र उर्वरित 2 शनिवारही सुट्टी घोषित करावी अशी मागणी युनियनची आहे। त्यासाठी कर्मचारी सोमवार ते शुक्रवार अतिरिक्त वेळ काम करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे कामाचे तास कमी होणार नसून उलट कामकाज अधिक सुरळीत होईल असा विश्वास संघटनांनी व्यक्त केलाय। युनियनने दिलेल्या माहितीनुसार आरबीआय, LIC, GIC, शेअर बाजार आणि परकीय चलन बाजार आधीपासूनच 5 दिवसांच्या कार्यपद्धतीवर काम करतायत। तसेच केंद्र व राज्य सरकारची कार्यालयेही शनिवारी बंद असतात। अशा परिस्थितीत केवळ बँकांना वेगळे ठेवणे योग्य नाही असा युक्तिवाद संघटनांकडून करण्यात आलाय। 27 जानेवारी रोजी संप झाल्यास सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकते। रोख जमा वितरण, धनादेश क्लिअरन्स, शाखांमधील सेवा यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। सलग 3 दिवस बँका बंद राहिल्यास सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक बँकिंग व्यवहार वेळेत पूर्ण करून ठेवावेत असा सल्ला देण्यात आलाय। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।